हे बघा कसलं दिसतंय भारी. पायऱ्या दिसतात तिथे. सोलर फार्मिंग इज दिस. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. नमस्कार मंडळी, रुचितन व्हील्समध्ये स्वागत आहे. अष्टविनायक यात्रेचा हा तिसरा व्हिडिओ आहे. जर तुम्ही आधीच्या व्हिडिओज मिस केल्या असतील तर त्या नक्की पहा. आज आपण आहोत वरदविनायकाच्या इथे. इथलं आपलं दर्शन पूर्ण होऊन आपण आपल्या पुढच्या यात्रेला सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंत आपण 4 गणपतींचं दर्शन झालेलं आहे. मोरगाव, सिद्धटेक, पाली आणि वरदविनायक महड. ह्या 4ही गणपतीचा आशीर्वाद घेऊन पुढची यात्रा सुरू करूया. महाडच्या इथून आता निघालो आपण. दुपारचे वाजले आहे 2:30 म्हणजे 2:30 वाजले. आणि आता आपण चाललो आहे थेऊरला. लांब आहे डिस्टन्स. 3 तास दाखवत आहे इथून. 103 किलोमीटर आहे. परत आता आपण कालच्या रोडला जाणार आहे. दुनिया खूप छोटी आहे. एक जुना कलिक भेटला होता आत्ता. सो दॅट्स वन थिंग. आता तर रोड आत्ता जसं आलो त्याच टाईपमध्ये असणार आहे. खोपोलीला बाहेर पडू, तिथून मग परत लोणावळा, वर्षाळी, त्यावर नंतर लेण्याद्रीचं पण आहे. बट किती वाजतील त्याच्यावर डिपेंड. गर्दी खूप जास्त होती तिथे आत्ता, त्यामुळे आम्ही मुखदर्शन केलं. स्पेशल दर्शन असं काही नव्हतं तिथे, त्यामुळे आम्ही मुखदर्शन केलं, प्रदक्षिणा घातले, आजूबाजूचा परिसर फिरला आणि निघालो. छान होतं, मस्त होतं. सध्या कसं ते इलेक्शनचा पिरियड चालला आहे ना, त्यामुळे ते लोकांना घेऊन आले होते वाटतं अष्टविनायक यात्रेसाठी. त्यामुळे तीच संख्या खूप जास्त होती, त्यामुळे फार गर्दी झाली. आणि असणार पण बिकॉज संडे आहे, त्यामुळे सगळे लोक येतात. सो दॅट्स वाय दर्शनाच्या इथे थोडंसं हे झालं. ऊन आहे प्रचंड. थांबलं की जरा गरमी वाटते. आता जो छोटासा पॅच होता ना, तर तिथं काकांशी बोलताना कळलं की तो हा जो एरिया आहे ना, हा फॉरेस्टच्या अंडर, त्यामुळे हे रस्त्याचं काम अडलेलं आहे सगळं, असं आहे. पण होईल म्हणतात काही वर्षात. लेट्स सी. फॉरेस्टवाल्यांनी जरा ते अडवून धरलेलं आहे, त्यामुळे क्रुझरवाला जा म्हणून पहिला क्रुझरवाला असं जरा हॅप्पी दिसला. नाहीतर सगळे असे डेंजर असतात ना. लोक खूप छान आहेत यार, फक्त आपण बोललं पाहिजे त्यांच्याशी. दॅट्स वन थिंग. फॉरेस्टमुळं 2 गेट आहेत महाडच्या गणपतीला जायला. एक गेट जिथून मुंबईची लोक वगैरे येतात त्या साईडनं, आणि दुसरं हा वाला पुणे, खोपोली, पेण. आजचे तसे जर बघितलं तर 95+ किलोमीटर झाले आहेत आजचे. बस तिसऱ्यांदा येतं आता परत लोणावळ्याला. म्हणजे तसं बघितलं ना, अष्टविनायक यात्रा म्हणजे ना एक प्रकारचं 2दा मुंबई पुणे राईट. ते तर होतंच, आणि पुण्यामध्ये पण बरेच फिरणं होतं. आत्ताशी अर्धा झालं आहे आपण असं म्हणू शकतो, राईट. 4 गणपती झाले आपले. मोरगाव, सिद्धटेक, पाली आणि महाड. आता चाललं आहे आपण थेऊरला. लेट्सी. थेऊरचं झाल्यानंतर लेण्याद्री पोहोचू आहेत तिथे, बट नॉट शुअर आपण दिवस होईल, बिकॉज ते थोडंसं ट्रॅकवर आहे. लेणी आहे ती, म्हणून लेण्याद्री नाव दिलेलं आहे तिथलं. तिथे पण आपण बघूयात. संडे असल्यामुळे मस्त गर्दी आहेच. वेलकम टू ट्रॅफिक ऑफ लोणावळा. आज जर बघितलं ना तर सॅटर्डे संडे फुल पॅक असतो, आणि हा दुपारचा टाईम पण. सो आहे, निघालो आपण लगेच तसं. पण राईट साईडचा ट्रॅफिक बघा, बराच लांब आहे. आणि मॅपमध्ये तर दाखवतच आहे फुल जाम. गुड थिंग इज दॅट वी आर ॲट द अपोजिट वे. तिसऱ्यांदा करत आहे, कालच 2दा झाला, आज तिसऱ्यांदा. इथे जवळ थांबलो होतो आपण.
संडे थिंग्स ते एकविरा आईचं इथं असतं ना. परत एकदा थांबलो ट्रॅफिकमध्ये आपण एकविरा देवीच्या इथे. संडेमुळे असते बरेच जण येतात दर्शनाला, तर त्यासाठी ट्रॅफिक अडवून ठेवलेलं असतं. थोडासाच पॅच राहिला आहे, निघेल. वर बघा ते पॅराग्लायडिंग चाललंय. नॉट शुअर ते दिसत असेल का नसं, बट इथं तर दिसतं. गेलं. रायडिंग कम्युनिटी भारी आहे, असं मोटिवेट करत राहतं सारखं. आत्ता एक जण जस्ट असा थम्सअप करून गेला, भारी वाटला. तिथं पुढेच आहे, हिमालयनवर येतो. पुन्हा एकदा आलो आहे भक्तिशक्ती चौकमध्ये. इथून आपण जाणार आहे पुण्यात. झेंडा काय फडकतोय, भारत माता की जय. कसला दिसतोय. हॅलो, आता आलेलो आहोत आपण पुणे स्टेशन. तर संध्याकाळचा वेळ आहे, त्यामुळे थोडंफार ट्रॅफिक असणारच आहे. इथून अजून थांबलेलंच आहे. थोडा नाश्ता केला होता, तिथून आपण निघालो पिंपरीत. जेवण करायला थांबायचं होतं, बट ॲक्च्युली टाईम खूप होऊन गेला होता, म्हणून जेवणाच्या ऐवजी आम्ही नाश्ताच पडभर केला. आता 7 वाजेपर्यंत थेऊरला पोचू. हां, आताचा रूट आहे ना हा आपला असा असणार आहे. इथून आत्ता पुणे स्टेशनला आलं आहे कॅम्पमधनं. हडपसर रोडला लागणार आणि मग सोलापूर रोडला कनेक्ट होऊन मग तिथून पुढे थेऊरला लागेल. तर हा आहे रूट. ट्रॅफिक तर असणारच. हायवेला लागलो आहे आपण आता. ट्रॅफिक ॲज कम्पेअर्ड टू कालचा जरा कमी वाटतं. इथं राईट साईडला आहेच म्हणा, तिकडून येणारा ट्रॅफिक जरा जास्त असतं. इथल्या साईडला पुढे दाखवतं आहे थोडासा आहे म्हणून 30 मिनिट्स दाखवतं आहे. इथून अजून 16 किलोमीटर्स आहेत अजून. मंदिर फक्त चालू असतं, आटलटची आरती वगैरेचा टाईम नसावा. बिकॉज आरती वगैरे जर चालू असेल ना तर थोडा एक्स्ट्रा वेळ लागू शकतो. जस्ट आत्ता इथून आम्ही लेफ्ट घेतला आहे थेऊरपाशी, थेऊर फाटा. आता काय झालं इथे, आता राहिले अगदी 9 मिनटं राहिले आहेत आणि गणपती येणारच आहे. थोडा ट्रॅफिक नाही म्हणा थोडा लागला, कारण की ये जा करत होती लोकांची, त्यामुळे ॲव्हरेज स्पीड काय मेंटेन ठेवता आला नाही. पोहोचलो आहे आपण मंदिराला. काहीतरी गाडी अडकली वाटतं. थेऊर येथे विराजमान आहेत श्री चिंतामणी गणपती, जो भक्तांची चिंता दूर करणारा गणपती म्हणून देखील ओळखला जातो. पुराण कथेनुसार राजा अभिजित याच्याकडील चिंतामणी रत्न मिळवण्यासाठी देवेंद्र आणि ऋषींमध्ये संघर्ष झाला. तेव्हा भगवान गणेशांनी हस्तक्षेप करून हे रत्न राजाला परत दिले आणि स्वतः इथेच वास्तव्य केले. यामुळे या गणपतीला चिंतामणी असे नाव मिळाले. म्हणतात की मनात असलेली चिंता, ताण, कन्फ्युजन सगळे इथे येऊन हळूहळू शांत होतं. थेऊरचा गणपती म्हणजे ज्ञान, शांती आणि स्थैर्याचं प्रतीक. जर मनात काही चिंता असतील तर एकदा तरी येऊन थेऊरच्या चिंतामणी गणपतीचे नक्की दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. वेलकम टू डे 3. तर आता आपण करतोय जर्नीची सुरुवात थेऊरपासून लेण्याद्रीपर्यंत. सकाळच्या वाजले आहेत 7 वाजता 5 मिनटं कमी आहेत. चला तर मग निघूयात. 2.5 तास दाखवतोय, 100 किलोमीटर आहे. लेट्स गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला
धुकं असली भारी आहेत ना, काय सांगू तुम्हाला. इथे खूप थंडी असते. नदी आहे, नदीवर पूर्ण धुकं आलेत. हे बघा कसलं दिसतंय भारी. कसलं मस्त दिसतंय धुकं. त्याच्यावरनं जायचं, त्या पुलावरनं आपण. आता आपण पुलावरून जाणार. जन्नत. बस 7, 8. तर आत्ता आपला ओढा आहे 19,642.5 नोटेड. आणि आत्ताच आपण केली आहे स्टार्ट जर्नी लेण्याद्रीला. चला तर मग आता डिस्टन्स कवर करूयात पटापटा. मस्त धुकं आहेत, नुसती धुकं आहेत. हेल्मेटमध्ये मस्त फॉग येतं. हो 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 हो, सनराईज काय भारी दिसतंय सन. नगर हायवेला लागलो आहे आपण आता. एकदम क्लीन आहे, थंडी आहे इथे पण. आता आपल्याला ह्याच्यावरच आपल्याला करायचं आहे कंटिन्यू. इथून मग आपण पुढे जाणार. चला तर मग. हा आहे नगर हायवे ॲट मॉर्निंग 7:23. स्टेट हायवे हा. बैलगाडी, शेतं आणि शेतामधून रस्ता. मॅपवर बघा एकदम स्ट्रेट. वरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दळवणारे हे गाव माझे. गंध पसरला ना ते मनाचे. ना थोडासा पॅच खराब होता. एका ठिकाणी तर काम चाललं होतं, एक अर्धा किलोमीटर वगैरे, पण पुढचा पॅच थोडा खराब होता आणि वन वेच होता. बाकी इट्स फाईन राईट. केंदूर रोड हे बहुतेक आत्ता झाले आपले 31 किलोमीटर्स. 168 टू गो. 9:30 पोहोचा असं दाखवतं. लगेच आपल्याला टर्न घ्यायचा आहे इथून. गावातून घेऊन आला आपल्याला. बेले जेजुरी हायवे हा. 7 किलोमीटर ह्याच्यावर करायचा आहे आपल्याला. हाँ 48 किलोमीटर्स. 1 तास 15 मिनटं. 1 तास 15 मिनटं. अष्टविनायक हायवे. इथून राईड घ्यायचा आहे. इथून अजून 40 किलोमीटर्स राहिलं आपलं. 1 तास. स्टेट हायवे 128 महाराष्ट्र. अशी थंडी आहे ना जबरदस्त आज इकडे. खतरनाक. ग्लोव्ज वगैरे सगळं घालून पण आज थंडी घुसली होती. म्हणून जरा 5 मिनिट उन्हामध्ये आम्ही थांबलो होतो. राईट साईडला नाशिक आहे. वरचा जो रोड आहे ना हा पुणे नाशिक हायवे. आपल्याला जायचं आहे खालून लेण्याद्री. 21 किलोमीटर राहिल्यात आपल्या.
4 किलोमीटर आहे ओझर इथून. इथूनच पुढे लेण्याद्री आहे. याच रोडने आपण येताना येणार आहे. ऊन आलं आहे छानपैकी. आता थंडी कमी कमी होती हळूहळू. रस्ते वगैरे मस्त येत आहे. मध्ये मध्ये पॅच आहेत थोडेसे खराब, पण ठीक आहे. बाकी ओव्हरऑल आहे, चांगला आहे रस्ता. आणि आजचे आपले 85 किलोमीटर झाले आहेत आत्तापर्यंतचे. आणि अजून 17 किलोमीटर बाकी आहे. फुलांची शेती आहे तिथे. झेंडू आला बोर्ड. ओझर, भीमाशंकर, जुन्नर, नाशिक आणि पुणे. सरळ ओझर आहे इथून. पहिले ओझर लागतं, मग लेण्याद्री लागतं, राईट. सो आपण पहिले लेण्याद्री करणार आणि मग आलं रिटर्न ओझरला. इथून राईट साईडला ओझर आहे आणि लेफ्टला लेण्याद्री. सो आपण चाललो लेण्याद्रीला. इथे बोर्ड दिसतोय. 14 किलोमीटर राहिले आहेत. इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. जुन्नर ओतूर रोड आहे हा. आणि लेण्याद्री इथून 6 किलोमीटर राहिलं आहे. शेवटच्या 10 मिनिटात पोचून जाऊ आपण आता. दिसते बघा वरती. हा स्ट्रेट आहे रोड. इथून आता 1 किलोमीटर राहिलं आहे फक्त. इथून लेणी. इथे वरती गणपती. वेलकम टू लेण्याद्री. ओहो हो हो, पायऱ्या दिसतात तिथे. ओहो, लेण्याद्री येथील गणपती श्री गिरिजात्मज गणपती म्हणून ओळखले जातात. गिरिजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र, म्हणजेच पार्वती पुत्र गणेश. ही जागा खास आहे कारण येथे गणपती गुहेत प्रकट झाले आहेत. एकूण 30 लेण्या असलेल्या या डोंगरावर ही गणपतीची 7वी लेणी आहे. पुराण कथेनुसार माता पार्वतीने येथे कठोर तपस्या केली आणि यातून बाल गणेशाचा जन्म झाला. या गणपतीने अनेक दैत्यांचा नाश केला. म्हणूनच येथे भक्तांना शक्ती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. आज ही गणपतीची पूजा डोंगरावर गुहेतच होते, जे अष्टविनायकात एकमेव आहे. लेण्याद्रीची शांत वातावरण, डोंगराची हवा आणि समोर दिसणारा गणपती मन आपोआपच प्रसन्न होते. गणपती बाप्पा मोरया. निघालोय आता आपण लेण्याद्रीवरनं ओझरला. आलो त्याच रोडने जायचं आता आपल्याला. काही नाही त्यात, सरळच रस्ता. इथून जवळच आहे ओझर. 20-22 मिनटं दाखवतं. 15 किलोमीटरवर आहे. पोहतोच आपण. भक्तनिवास वगैरे भरपूर आहे इथे. काय काय कार्याने लग्न वगैरे पण होत असणार आहे तिथे. 9 किलोमीटर्स. इथूनच गेलो होतो आपण जाताना. सेम रोड आहे. स्प्रिंकलर्स बघा मस्त. शेती पण आपली बऱ्यापैकी मॉडर्न होत चालली आहे दिवसेंदिवस. सोलर फार्मिंग इज दिस. मस्त. इथून राईट आहे आपला. मस्त कमान आहे. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. मस्त दिसतं. श्री क्षेत्र विघ्नहर ओझर. वर बघ. श्री विघ्नेश्वर गणपती मंदिर ओझर हे पेशवे काळात बांधलेले वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 मुनिपुत्र दिसतात. 2 जणांच्या हातात शिवलिंग तर 2 जणांच्या हातात वीणा. यातून श्री गणेश आपल्याला आई वडिलांचा आदर आणि बुद्धी व ज्ञानाचे महत्त्व शिकवतात. प्रवेशद्वारातून आत जाताना 4 उतरत्या पायऱ्या ज्या भक्तांना सांगतात राग,
लोभ, मद आणि मत्सर हे 4 अवगुण इथेच सोडून द्या. आत प्रवेश केल्यावर शमगुणी कासव, प्रदक्षिणा मार्ग आणि विघ्नहर्त्याचे शांत वातावरण, मनाला एक वेगळी शांतता देते. मुख्य गाभाऱ्यात पूर्वामुख डाव्या सोंडेचे शेंदूर लेपित श्री विघ्नेश्वराची मूर्ती रिद्धिसिद्धींसह विराजमान आहे. आज ओझर श्री विघ्नेश्वरचं दर्शन करून व्हिडिओ इथेच थांबूया. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायकातील पुढच्या गणपतीचे दर्शन घेऊया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा.